मुखेडमध्ये भूमाफियांची मुजोरी, मालकाच्या डोळ्यादेखत मुरुम चोरी, तक्रार घेऊनही अधिकारी घेईनात दखल. एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा दावा केला जात असताना दुसरीकडे मुखेड तालुक्यातील गट न 52/1/1 मध्ये भूमाफियांनी कायद्याचे धिंडवडे काढत अवैध मुरुम उत्खननाचा सपाटा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द जमिनीच्या मालकाने वारंवार तक्रार करूनही महसूल आणि पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. नेमकी घटना काय? नांदेड येथील रहिवासी निक्रम खान, अफसर खान पठाण यांच्या मालकीची मुखेड शिवारात 3 एकर 13 गुंठे जमीन आहे. या जागेवर सध्या काही माफियांकडून बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन केले जात असल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराने जेव्हा आपल्या मित्राला घटनास्थळी पाठवले, तेव्हा तिथे उघडपणे निसर्गाची आणि कायद्याची लूट सुरू असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचा अर्थपूर्ण कानाडोळा. या गंभीर प्रकाराबाबत तक्रारदार निक्रम खान यांनी तहसीलदार, कलेक्टर आणि स्थानिक पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर हेल्पलाईन 112 वरही तक्रार नोंदवली. मात्र दुर्दैवाने एकाही जबाबदार अधिकाऱ्याने या तक्रारीची दखल घेतली नाही. यामुळे या अवैध उत्खननामागे प्रशासनाचे अर्थपूर्ण आशीर्वाद तर नाहीत ना, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. आता तरी कारवाई होणार का? तक्रारदाराने आता थेट उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्याकडे धाव घेतली असून पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र ईमेल पाठवले आहे. उत्खनन झालेल्या ठिकाणचा तातडीने पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार निक्रम खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की एकीकडे आम्ही रीतसर तक्रारी करतो, पण दुसरीकडे माफिया खुशाल उत्खनन करत आहेत. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर हे माफिया कोणालाही जुमानणार नाहीत. आम्हाला न्याय हवाय.